पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला, पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला भारतानं मुंहतोड जवाब दिला असेल असं आपण म्हणू शकतो, असं सांगतोय माझा सहकारी सोमेश कोलगे. आणि ते पण का, तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पाकिस्तानची आकाश, जमीन आणि समुद्र या तिन्ही मार्गांवरती कोंडी करण्याचा, नाकेबंदी करण्याचा पुरेपूर प्रयत्न भारताकडून सुरू झालेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लाहोर पाठोपाठ आता इस्लामाबादमध्येही भारतानं हल्ला चढवला आहे आणि इस्लामाबाद हे स्फोटांच्या मालिकेनं हादरल्याची बातमी आहे. अर्थात मोठी बातमी. भारत आणि पाकिस्तान LOCवरती, लाईन ऑफ कंट्रोल, नियंत्रण रेषेवरती प्रचंड गोळीबार होतोय. पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. LOCवर जबरदस्त गोळीबार होतोय. या क्षणी पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देखील मिळतंय. मोठी बातमी. ज्या क्षणी आपल्याला समजलंय की INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या भारतीय युद्धनौकांनी कराचीवर हल्ला चढवलाय. कराची बंदर हे पाकिस्तानचं मुख्य बंदर आहे आणि ते या क्षणी स्फोटांच्या मालिकेनं हादरलंय. 10 पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज तिथे ऐकू आले. दुसरीकडे बातमी येते लाहोर पाठोपाठ भारतानं इस्लामाबादवरही हल्ला केलेला आहे. तिथेही स्फोटांची मालिका झाल्याचं समजतंय. आणि आता आणखी एक नवी बातमी, ती म्हणजे पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून जमिनीवर देखील चोख प्रत्युत्तर मिळतंय. कारण भारत पाकिस्तान LOCवर, नियंत्रण रेषेवर पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये मोठा गोळीबार, जबरदस्त गोळीबार होताना माहिती मिळते सूत्रांकडनं. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या LOCवर, लाईन ऑफ कंट्रोलवर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळतंय. कारण पाकिस्ताननं आज सातत्यानं आगळीक करण्याचा प्रयत्न केला, कुरापती भारताच्या काढण्याचा प्रयत्न केला. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. दहशतवाद्यांचे 9 तळ भारतानं उद्ध्वस्त केले आणि त्या मोहिमेमध्ये भारतानं पाकिस्तान असेल किंवा पाकव्याप्त काश्मीर असेल, तिथल्या नागरी वस्तीवर किंवा तिथल्या लष्करी तळावर कोणताही हल्ला केला नव्हता. तरीही पाकिस्ताननं आज कुरापती काढायला भारताच्या सुरुवात केली आणि त्याला प्रत्युत्तर देताना भारताला मिळालेलं सगळ्यात मोठं यश म्हणजे भारतानं लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम ही निष्क्रिय केली, उद्ध्वस्त केली. आणि त्यानंतर आता मोठी बातमी येते, ती म्हणजे भारताच्या INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौकांनी कराची या पाकिस्तानच्या मुख्य बंदरावर हल्ला चढवलाय. कराची बंदरावर 10 पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आणि तिसरीकडे आणखी एक बातमी येते, ती म्हणजे भारतानं लाहोर पाठोपाठ इस्लामाबादवरही हवाई हल्ला केलाय. भारतानं क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे पाकिस्तानच्या दृष्टीनं. आणि म्हणूनच इस्लामाबादवरती झालेला हल्ला हे भारताचं मोठं, भारतीय ताकदीचं, भारतीय सामर्थ्याचं मोठं यश मानायला हवं. एकीकडे कराची, दुसरीकडे लाहोर, तिसरीकडे इस्लामाबाद, पाकिस्तानची 3 मोठी शहरं आणि या 3 मोठ्या शहरांवरती भारतीय सेनेनं हल्ले चढवले आहेत. कराचीवरती समुद्री मार्गानं INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर, लाहोर आणि इस्लामाबादवरती हवाई हल्ला आणि त्याचवेळी बहावलपूर जे दहशतवाद्यांचा तळ असलेलं मोठं शहर मानलं जातं पाकिस्तानचं, तिकडेही म्हणजे जैश ए मोहम्मदचं ते तळ तिकडे होता, तो उद्ध्वस्त केला. पण अजूनही त्या शहरामध्ये भारताला दहशतवादी लपून बसलेत याची माहिती मिळालेली आहे. आणि म्हणूनच त्या बहावलपूरवर पुन्हा लक्ष साधलंय आणि भारतानं पाकिस्तानला चारही बाजूंनी नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आपला सुरू ठेवलाय. सत्वारी, सांबा, अरेसपुरामध्ये पाकिस्ताननं मिसाईल डागून भारतीय नागरी वस्तीवर हल्ला चढवला. पण भारतानं पाकिस्तानच्या 2 चिनी JF-17
विमानांना पाडण्यात यश मिळवलं आणि त्यातल्या एका विमानाचा पायलट हा देखील भारतीय सेनेच्या हाती लागलाय. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे सचिव रुबियो यांच्याशी बातचीत केली आहे. परिस्थिती अधिक चिघळू देऊ नका असं आवाहन अमेरिकेकडून करण्यात येत आहे. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची अमेरिकेची तयारी आहे. पण त्याच वेळी बातमी येते ती म्हणजे भारत पाकिस्तान एलओसीवर जबरदस्त गोळीबार अजूनही सुरू आहे. पाकिस्तानला भारतीय सेनेकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळतंय. पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा समोर येतोय. भारतावर हल्ला केल्यानंतर पाक म्हणतोय तो मी नव्हे. पाकिस्तानचा हा आणखी एक खोटारडेपणा. भारतावर जे ड्रोन आणि मिसाईल हल्ले झाले त्यापासून पाक आता हात झटकतोय. पाकिस्तानचा खोटारडेपणा मानला जातोय. आज दुपारपासून पाकिस्ताननं सातत्यानं भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला, आगळीकी करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानच्या पेशावर या शहरामध्ये स्फोटांचा मोठा आवाज झालेला आहे. पाकिस्तानच्या आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपला सहकारी सोमेश कोलगेकडून. सोमेश, काय माहिती आहे नवी? नक्कीच विजय सर, जी माहिती मिळते त्यानुसार आता लाहोर, इस्लामाबाद आणि कराची ही तिन्ही मुख्य शहरं पाकिस्तानची आता भारताच्या हल्ल्याने हादरून गेलेली आहेत. पाकिस्तान समोर पाकिस्तानकडून ज्यावेळी आपण पाहिलंय की आतापर्यंत पाकिस्तानची जे वेगवेगळ्या स्वरूपाचं पाकिस्तान रडगाणं गात होतं, स्वतः व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत होते, भारतावरच उलटे आरोप करण्याचा प्रयत्न करत होते. पण गेल्या 2-2.5 तासांपासून जी कारवाई जोरदार भारताने सुरू केली आहे, आता मात्र पाकिस्तानला बोलण्यासाठी तोंड उरलेलं नसेल जगासमोर. त्याचं कारण असं की पाकिस्ताननी पहिल्यांदा हा हल्ला केला होता. पाकिस्ताननी पहिल्यांदा हा हल्ला केला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने जे दिलंय त्यानंतर आता मात्र पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. कारण अजूनपर्यंत कुठल्याही स्वरूपाची अधिकृत कुठल्याही स्वरूपाची हालचाल ही पाकिस्तानकडून झालेली नाहीये. पाकिस्ताननी कुठल्याही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.